आज आहे खूप पाऊस पडत होता, तर माझी इच्छा होती की चिकनचं काहीतरी खावं. तर मम्मीला मी सांगितलं की मला चिकनचं पाहिजे. तर मम्मीने माझ्यासाठी बनवले चिकन पकोडे. ते मला खूप आवडतात आणि मम्मीला माहिती होतं. चला आता आपण स्टार्ट करूया त्याची रेसिपीपासून. चला. चिकन पकोडे मी चिकन घेतलेलं आहे, बोनलेस चिकन घेतलेलं आहे इथे मी. तुम्ही कोणतेही चिकन घेतात आणि बारीकडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याच्यामध्ये. मी मिरची, आलं, लसूण ची पेस्ट टाकलेली आहे. तुम्हाला मिरच्या किती हव्या त्याच्यामध्ये तुम्ही तिखट तुम्ही बनवू शकता. तुमच्या घरात जर तिखट खात आहे तुम्ही तिखट खाऊ शकता. त्याच्यामध्ये मी गरम मसाला ॲड केलेला आहे. गरम मसाला, तंदुरी मसाला, रेड चिली पावडर, हळद, मीठ टाकलेलं आणि एक अंडं टाकलेलं आहे. ते लास्टला टाकलेलं मी. तुम्ही टाकू शकता, विसरले होते, नंतर मी लास्टला ॲड केलेलं आहे. तर तुम्हाला तिखट किती हवं त्याच्यानुसार तुम्ही ते मसाला ॲड करू शकता. मी ते थोडा रेड चिली पावडर टाकलेला आहे, काश्मीरी चिली पण टाकलं आहे आणि घरचा मसाला पण टाकला आहे आणि चवीनुसार इथे मीठ ॲड करायचं आहे. हे खूपच छान लागतं. आमच्या घरात सगळ्यांचं फेवरेट आहे. जर जेव्हा खायची इच्छा होते तर माझी लेक म्हणजे मम्मा बाहेरच्यापेक्षा तूच खूप छान बनवते, तर तूच बनवून दे. म्हणून मग आता मस्त पाऊस पडत होता, म्हटलं चला आपण भजीपेक्षा आपण चिकन पकोडे खाऊया. जर सगळं छान झालं, सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आपलं एकजीव करून घेऊन 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. मी पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. मग अशी म्हटल्याप्रमाणे मी अंडं टाकायला विसरली होती. हे मी बघा अंडं टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते. आता हे झालेलं आहे छान मिक्स मॅरिनेशन. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया. त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा सेम प्रमाणात टाकलेला आहे. जितका कॉर्नफ्लॉवर घेतला तितकाच मैदा घेतलेला आहे. आणि खूप पीठ आमच्या घरात नुसतं आवता घरीच खायचं म्हणून जास्त पीठ मी करत नाही. तसं चिकन म्हणून मी पीठ कमी ॲड करते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जास्त पीठ याच्यामध्ये ॲड करू शकता. पण आमच्या घरात पीठ जास्त नाही लागत म्हणून मी पीठ कमी टाकलेलं आहे. तर थोडंसं पाणी टाकून छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. चला आता आपण डीप फ्राय करायला घेऊया. गरम असेल ना? चिकन पकोडे एकदम भारी लागतात. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि नक्की कमेंट करा. चला त्याचा मला भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता मी सर्व संपलं.